सावरकर यांना वीर सावरकरही म्हणतात आणि बरोबर. माफी वीरही म्हणतात. बरोबर. याबद्दल काय सांगाल? खरं तर सावरकर म्हटलं की कुठल्या सावरकरांबद्दल बोलून सुरुवात करावी हा एक फार मोठा प्रश्न आहे. कारण सावरकरांच्या एकंदरीतच त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक कंगोरे आहेत. म्हणजे जसं आत्ता तुम्ही उल्लेख केला की साहित्य क्षेत्राशी निगडीत सावरकर, क्रांती सूर्य सावरकर. त्यानंतर आपण हे बघतो की वयाच्या 16व्या वर्षीपासून या बाल सावरकरांनी अष्टभुजा देवीसमोर शपथ घेतलेली होती. आपण जाणतो की आद्य क्रांतिरत्न वासुदेव बळवंत फडके यांच्यापासून प्रेरणा घेऊन अ, दामोदर हरी चापेकर या चापेकर बंधूंनी क्रांतिकार्यात उडी घेतली आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेत सावरकरांनी ह्या क्रांतिकार्यात काम करायला सुरुवात केली. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी अष्टभुजा देवीसमोर शपथ घेतलेली आपण जाणतोच की देशाचे स्वातंत्र्य मिळविण्याकरता सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मी मारता मरेस्तोर झुंजेन. हे बाल सावरकर. आणि तेच युवा सावरकर जर का आपण बोलायचं झालं तर अभिनव भारत ही भव्य संघटना ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन पोहोचवली. अभिनव भारत म्हणजे जो मित्रसंघ आधी जो होता. मित्रमेळा ही मित्रमेळा. संघटना सुरुवातीला त्यांनी सुरू केली आणि त्याचंच रूपांतर अभिनव भारत या जागतिक संस्थेत त्यांनी केलं. ते युवा सावरकर. आणखीन सावरकरांबद्दल आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्याला माहितीच आहे की बॅरिस्टरी शिकायला म्हणून सावरकर लंडनला गेले. 1907 साली त्यांनी 1857च्या स्वातंत्र्य समराला 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून तो सुवर्ण महोत्सव लंडनमध्ये त्यांनी साजरा केला. त्या नेता सावरकरांबद्दल बोलायचं का? म्हणजे सावरकरांच्या कुठल्या पैलूवर बोलायचं हा आपल्याला प्रश्न असतो. म्हणजे बालपणापासूनच त्यांना स्वातंत्र्याची ओढ होती, प्रश्नच नाही आहेत. आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाणतोच की मग नंतर मार्सेलिसच्या बेटावरती त्यांनी त्या बोटीतून उडी मारून त्या खाऱ्या समुद्रात त्यांनी पोहून फ्रान्समध्ये पोहोचायचा प्रयत्न केला. पण तेव्हा नेमक्या मॅडम कामा आणि अय्यर वेळेवर न पोहोचू शकल्यामुळे त्यांना अटकेत टाकल्या गेलं. पण सावरकर नेहमी म्हणायचे की आज आपण कसं आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर म्हटलं की आपल्याला सगळ्यात पहिले दिसते ती त्यांची उडी. बरोबर आहे. पण सावरकर म्हणायचे की ही तुम्ही माझी उडी लक्षात ठेवली नाही तरी चालेल. तेही त्याच्यातही दुरावा म्हणतात की संडासाच्या पाईपमधनं गेले. अगदी संडासाच्या पाईपमधनं त्यांनी छोट्याशा त्या होलमधनं उडी मारून ते जखमी आंग घेऊन खाऱ्या पाण्यात त्यांनी उडी मारली आणि पोहत त्यांनी तो किनारा गाठला. आणि तिथे खरं तर फ्रान्सच्या पोलिसांना त्यांनी विनंती केली की मला अटक करा म्हणून. पण लँग्वेज प्रॉब्लेम असल्यामुळे ते फ्रान्सचे पोलीस समजू शकले नाही आणि तेवढ्यात ब्रिटिश पोलीस तिथे आले. त्यांनी लाच दिली त्यांना आणि पुन्हा त्यांनी सावरकरांना बंदी बनवून बोटीवर नेलं. आणि इथे पुन्हा एक गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की सावरकरांच्या इतिहासातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये साहित्यिक सावरकर आपल्याला दिसतात. नक्कीच. जेव्हा त्यांना पुन्हा बंदी म्हणून बोटीवर नेलं तेव्हा 2 इंग्रज पोलिसांनी त्यांना हात धरून त्यांना मारहाण करायचा प्रयत्न केला. तेव्हा सावरकरांनी त्यांना धमकावलं की जर आपल्या मुलाबाळांची आणि बायकोची काळजी असेल तर मला हात लावण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर मी स्वतः मरता मरता तुमच्यापैकी एकाचा तरी मुर्दा पाडून राहीन. आणि त्यांची ती कविता तिथे आठवते आपल्याला. अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारील रिपू जगती असा कवण जन्माला. सावरकरांचं चरित्र अभ्यास हे अतिशय कठीण आहे. म्हणजे सावरकरांचं चरित्र म्हटल्यानंतर जसे सावरकरांचे चाहते आहेत तसेच सावरकरांचे विरोधकही आहेत. पण इथे खंत अशी वाटते की सावरकरांच्या विरोधकांना सावरकर तर माहितीच नाही, पण सावरकरांचे जे चाहते आहेत त्यांना सुद्धा सावरकर पूर्णपणे समजलेले नाही. म्हणूनच पहिलाच प्रश्न माझा होता की माफी वीर असा का आरोप त्यांच्यावर आहे? ॲक्च्युली कसं आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रचंड परिणाम होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि शीख गुरु गोविंद सिंग. तर म्हणजे सावरकर म्हणायचे की माझी जर का काही चूक झाली तर माझा कान धरण्याचा अधिकार फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना आहे, इतर कोणालाही नाही. म्हणजे इतका प्रभाव होता. तर आता छत्रपती शिवरायांचा इतिहास जेव्हा आपण बघतो तेव्हा छत्रपती शिवरायांनी सुद्धा आदिलशहाला, औरंगजेबाला
नंतर अफझल खानाला त्यांनी सुद्धा पत्र लिहिलेली आहेत. आणि माफी मागितलेली पण आहे. पत्र का लिहिली? एव्हरीथिंग इज फेअर इन वॉर असं आपण म्हणतो. तर ते पत्र लिहिणं ही काही चूक नव्हती. पण सावरकरांच्या पत्राचा जर का आपण विचार केला तर सावरकरांनी पत्र का लिहिली होती हे तुम्हाला सांगतो. जेव्हा सावरकर लंडनमध्ये होते तेव्हा सावरकरांनी तलवार नावाचं जे मासिक होतं त्याच्या पहिल्याच अंकात त्यांनी आधीच पहिल्या महायुद्धाची म्हणजे पहिलं महायुद्ध होऊ शकेल अशी एक शंका त्यांनी व्यक्त करून ठेवलेली होती. आणि खरोखरच सावरकरांच्या अटकेनंतर म्हणजे अंदमानमध्ये असताना पहिलं महायुद्ध सुरू झालं. आणि म्हणूनच काय त्यांनी हिंदूंची सैनिकीकरण केलं. करेक्ट. तर कसं होतं की बुवा जेव्हा पहिलं महायुद्ध सुरू झाल्यानंतर आता हिंदुस्थान स्वातंत्र्य होण्याची एक कुठेतरी म्हणजे आशा पल्लवित झाली. आणि अशा वेळी जर का आपण अंदमानच्या कारागृहात असू तर काही अर्थच नाही ना मग आयुष्याला. म्हणजे ज्या कामाकरता सावरकरांनी आपलं अख्खं आयुष्य दिलेलं होतं, आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवलेलं होतं, अशावेळी जर का आपण अंदमानात असू तर आपला मग समाजाला उपयोग काय होणार? माझ्या अटलजींनी पण त्यांचं तारुण्य असं म्हटलेलं आहे की तारुण्य वेळातही त्यांना अटक झाली. त्याच्यातच अटक झाली होती ना. म्हणजे मग तेव्हा सावरकरांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये मग आपल्याला लक्षात येईल की सावरकरांनी एक्झॅक्टली काय म्हटलेलं होतं. सावरकरांचं म्हणणं होतं की ज्याला ब्रिटिश साम्राज्य म्हटले जात आहे, ज्यात अंतर्भूत असणाऱ्या हिंदुस्थान देशाला जर त्याच्या प्रकृतीप्रमाणे आणि परिस्थितीप्रमाणे स्वातंत्र्य उपभोगू देण्यास तयार असाल तर त्या साम्राज्याशी एकनिष्ठ राहणे हेच आम्ही आमचे कर्तव्य समजतो. पुढे सावरकर असं देखील म्हणतात की आम्ही असे वचन देतो की जर आम्हाला ह्यावेळी मुक्त करण्यात आले तर हिंदुस्थानवर आक्रमण करणाऱ्या तुर्कादी देशांच्या टोळ्यांना आम्ही सैनिकी शस्त्र घेऊन त्यांना पिटाळून लावण्यास मदत करू. आणि ह्याकरता तुम्ही फक्त माझीच सुटका केली नाही तरी चालेल आणि इतर बंदिवानांना इतरत्र जे बंदी आहेत त्यांना जर का तुम्ही सोडलं तर मला अधिक आनंद होईल. आता याच्यात सावरकरांनी स्वतःला मुक्त करा असं कुठे म्हटलेलं आहे? आणि ही गोष्ट जास्तीत जास्त विभाजनाच्या वेळी जास्तीत जास्त मुस्लिम लोक सेवेत होते आणि आपलं हिंदुत्व टिकून ठेवायसाठी म्हणून हिंदूंची सैनिकीकरण त्यांनी केलं. बरोबर. आणि ही गोष्ट होती 1914 सालची. आता तुम्ही विचार करा की समजा त्यांची ही माफीवीर आपण त्यांना म्हणतो आणि हे या पत्राला जर का आपण माफीचं पत्र जर का समजलो तर त्यांची सुटका किती साली झाली? 1921 साली त्यांची सुटका झालेली आहे. त्याच्यामुळे हा चक्क त्यांच्यावरती आरोप केला जातो कारण त्यांचा अभ्यासच कोणी करत नाही आणि विरोधाला विरोध म्हणून हा विरोध केला जातो. इंदिरा गांधींचा उल्लेख निघाला म्हणून मी सांगते की इंदिरा गांधींनीही सावरकरांच्या नावावरती तिकीट काढलेली होती. पण जे माफीवीर म्हणतात त्यांनी हे नोट करायला पाहिजे आणि त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की बोलताना अगदी खरं आहे ना. कसं आहे की सावरकरांना माफीवीर म्हणण्यात याच्यामध्ये त्यांचे म्हणजे जेव्हा देश स्वतंत्र झाल्यानंतर हिंदूवाद महत्त्वाचा की हिंदुत्ववाद महत्त्वाचा या वादामध्येच ते सगळं होतं. आणि म्हणून गांधी हत्या झाल्यानंतर काँग्रेसला ते एक कारण मिळालं आणि त्यांनी सावरकरांना कैदी क्रमांक 8 ही पदवी दिली. एखादी म्हणजे सुटकेकरता एखादा अर्ज करणं म्हणजे क्षमा करणं नाही, तो अधिकार आहे त्या व्यक्तीचा. कारण त्यांचं मत त्याच्यावर होतं की माझं अख्खं आयुष्य अख्खं तारुण्य मला राष्ट्राला द्यायचं आहे, राष्ट्राला द्यायचं आणि मी इथे सडत पडलेलो आहे अंदमानमध्ये, तर माझा उपयोग काय मग राष्ट्राला? म्हणून ती क्षमा याचना. पण ती क्षमा याचना नव्हती, तो अर्ज होता. क्षमा आणि अर्ज याचा खूप फरक आहे. क्षमा म्हणजे मिंदेपणा असू शकतो, पण अर्ज करणं एखाद्या गोष्टी करता हा हक्क आहे आणि तो हक्क त्यांनी बजावला. ती क्षमा याचना कधीच होऊ शकत नाही.